तर आज आपण रेस्टॉरंट व्यवसायातील एक महत्वाचा विषय म्हणजे इन्व्हेंटरी मॅनेजमेंट कसं करावं यावर चर्चा करणार आहे. रेस्टॉरंट व्यवसायात यशस्वीपणे समोर जाण्यासाठी किंवा एका सक्सेसफुल रेस्टॉरंट चालवणाऱ्या लिस्टमध्ये स्वतःच्या नोंदणीसाठी किंवा त्या सक्सेससाठी की ज्यासाठी आपण रेस्टॉरंट चालू केलेले आहेत ते जर अचीव्ह करायचं असेल तर इन्व्हेंटरी मॅनेजमेंट हा एक अतिशय महत्वाचा विषय आहे. इन्व्हेंटरी मॅनेजमेंट हे आपल्याला वायफळ खर्च टाळण्यास किंवा वस्तूंची गुणवत्ता राखण्यास आणि वेळेत पुरवठा करण्यासाठी मदत करतं. बेसिकली तुम्हाला तुमचं क्वालिटी, तुमचं क्वांटिटी आणि एक्स्ट्रा एक्सपेन्सेस या तीनहीवर इन्व्हेंटरी मॅनेजमेंट जर परफेक्ट असेल तर कंट्रोल करता येतो. सर्वप्रथम इन्व्हेंटरी मॅनेजमेंट सॉफ्टवेअर वापरण्याचे फायदे आपण बघू. आपण काय करतो याच्याबद्दल आपण चर्चाही करत नाही, आपण विचारतही नाही. देर आर व्हेरी गुड सॉफ्टवेअर्स अवेलेबल. बिलिंग सॉफ्टवेअरला कनेक्टेड सॉफ्टवेअर असतात, फक्त त्याच्याबद्दलची माहिती नीट घ्या. उगाच फसवेगिरीवाल्या सॉफ्टवेअर्सवर जाऊ नका. जे मार्केटमध्ये एस्टॅब्लिश्ड सॉफ्टवेअर्स आहेत, ज्या ऍप्स आहेत त्याच वापरा. त्याच्यासाठीचे आधी त्याचे ऍडव्हान्टेजेस बघून घेऊ. हे सॉफ्टवेअर आपल्याला साठ्यातली वस्तूंची अचूक नोंद ठेवण्यास मदत करतात. म्हणजे काय की आपल्या स्टोअरमध्ये कुठला पदार्थ किंवा कुठलं प्रॉडक्ट लाईन किंवा कुठला आयटम संपत आलाय किंवा जो एक्स्ट्रा अवेलेबल आहे याची नोंद हे सॉफ्टवेअर्स आपल्याला करेक्टली ऑन स्क्रीन देत असतात. याचे अँबर, ग्रीन आणि रेड असे कोड सिस्टीम सुद्धा अवेलेबल असतात. कोणत्या वस्तू कमी आहेत, कोणत्या वस्तूंची वेळेत मागणी करणं आवश्यक आहे याची माहिती सुद्धा याच सॉफ्टवेअरमधनं आपल्याला इझिली मिळते. त्यामुळे वायफळ खर्च टाळता येतो आणि आवश्यक वस्तूंची साठवण नक्कीच व्यवस्थित करता येते. ते म्हणजे घ्यायला गेलो टोमॅटो आणि अख्खं ग्रॉसरी घेऊन आलो असला प्रकार घडत नाही. आणि जर टोमॅटो घ्यायला गेलोय तर एक्झॅक्टली टोमॅटो संपलेत म्हणून टोमॅटो घ्यायला गेलोय इथपर्यंतचे डिटेलिंग आपण व्यवस्थित आयडेंटिफाय करून तेवढेच प्रॉडक्ट लाईन घेऊन येता येत असतात. त्यानंतर नियमितपणे ऑडिट करणे खूप महत्वाचे असते. ऑडिट शिवाय म्हणजे प्रश्नावली शिवाय करेक्ट उत्तरं देणारी माणसं नाहीत आणि करेक्ट उत्तरं मिळाल्याशिवाय करेक्ट इन्व्हेंटरी मॅनेजमेंट नाही. ऑडिटमुळे आपल्याला आपल्या स्टोअरमधल्या वस्तूंची स्थिती समजते. इन द सेन्स किती प्रॉडक्ट लाईन काय उरलंय आणि आपला स्टोअर मॅनेजर आपल्यासोबत दगाफटका करत नाहीये याच्या व्यतिरिक्त आपलं स्टोअर करेक्टलीच प्रॉडक्ट लाईननी भरलेलं आहे, उगाच एक्स्ट्रा प्रॉडक्ट लाईन ऑर्डर केल्या जात नाहीयेत ना, यासाठी ऑडिट खरंच महत्वाचे असतात. बघा सिंपल आहे. कोणत्या वस्तू खराब झालेल्या आहेत किंवा शेल्फ लाईफ संपत आलं आहे हे कळल्याने ना आपण त्याची योग्य हाताळणी किंवा योग्य युसेज, आपण म्हणतो ना ते वापरून टाका बिफोर इट एक्सपायर्स, आणि एक्सपायरीचा शेल्फ लाईफचा गॅप 1 महिन्याचा वगैरे ठेवून ते वापरून टाकायचं असतं, जेणेकरून त्यांनी ना नुकसान टाळता येतं. तिसरं महत्वाचं म्हणजे काय माहितीये का, तुमचा स्टाफ जो आहे त्याला योग्य स्टोअर मॅनेजमेंट याचं ट्रेनिंग दिलंच गेलं पाहिजे. म्हणजे उगाच तोंडेखलेपणाने तुम्ही डॉक्युमेंटेशन करताय, स्क्रीन्स आणताय, सॉफ्टवेअर आणताय आणि जे हे सॉफ्टवेअर वापरणार आहे किंवा तुमच्यासोबत ते वापरायला उभे राहणार आहे त्यांना याच्याबद्दल काहीच माहिती नाहीये. असं न होता करेक्ट टीम तुमच्यासोबत ठेवा, त्यांना करेक्ट ट्रेनिंग द्या, त्यांच्याकडनं एक्सपेक्टेशन सेट करा आणि मगच हे सॉफ्टवेअर वापरून इन्व्हेंटरी मॅनेजमेंट करेक्टलीच करा. अल्टिमेटली जर तुमचा स्टाफ एक्झॅक्ट ट्रेनिंग घेऊन उभा असेल ना तर स्टोअर मॅनेजमेंटची व्यवस्था परफेक्टच मॅनेज होते. म्हणजे वस्तूंची हाताळणी कशी करायची आहे किंवा साठवण कशी व्यवस्थित करायची आहे, आय मीन एव्हरीथिंग गोज डाऊन टू दी ट्रेनिंग पार्ट ऑफ एव्हरी स्टाफ हाऊ टू डू अ स्टोअर मॅनेजमेंट सो दॅट क्वालिटी अँड क्वांटिटी बोथ कॅन बी हँडल्ड करेक्टली इन द स्टोअर आणि इन्व्हेंटरी मॅनेजमेंटचे रिपोर्ट्स अँड रिझल्टिंग परफेक्ट मिळत जातं. As I said earlier, संपूर्ण इन्व्हेंटरी मॅनेजमेंट प्रक्रिया
ही जर सक्सेसफुल करायची असेल तर सॉफ्टवेअरचा वापर, नियमित ऑडिट आणि कर्मचाऱ्यांचं प्रशिक्षण या तीनही घटकांना एकत्रितपणे काम करणं आवश्यक आहे. थोडं या तीनही म्हणजे प्रोसेस ओरिएंटेशन, सॉफ्टवेअर मॅनेजमेंट आणि क्लासिक ऑडिट्स अलॉंग विथ द ट्रेंड एम्प्लॉई हे खरंच तर आपला व्यवसाय अधिक यशस्वी होण्यासाठी इन्व्हेंटरी मॅनेजमेंट व्यवस्थित ठेवा, साठवण व्यवस्थापनेच्या नियमांचं पालन करा आणि खर्च कमी करा. कम पैसे में ज्यादा रिजल्ट मिलवाओ, कम रिसोर्समेंट में ज्यादा एग्जीक्यूशन करने के चक्कर में रिसोर्समेंट कम मत करो, ज्याच्यामुळे ना त्रास होईल. असं काही करू नका की एकावरच सगळं लोड टाकताय. परफेक्ट मॅनेज करा, ते जिथं जेवढं लागतंय तेवढं लागणारच आहे याच्यावर विश्वास ठेवा. बेस्ट लक अँड डू वेल. खर्च कमी करा. थँक्यू. बाय.